भगूर नगर परिषद निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर भगूर शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये निवडणुकीची चुरस चांगलीच वाढली आहे। या प्रभागातून 2 सुशिक्षित अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी जाहीर केली असून मतदारांच्या समस्या, विकास आणि सामाजिक कामांचा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत मध्यवर्ती ठरणार आहे। प्रभाग क्रमांक 5 मधून शुभम राजेंद्र बागडे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहे। त्यांची निवडणूक निशाणी हॅट म्हणजेच टोपी असून शुभम बागडे हे एमकॉम पदवीधर आहे। लहानपासून समाजकार्यात सक्रिय असलेल्या बागडे यांनी विविध सामाजिक उपक्रम, मदत कार्य आणि स्थानिक प्रश्नांवर सातत्याने काम केले। येत्या काळात प्रभागाचा सर्वांगीण विकास, सुशिक्षित पद्धतीने नियोजनबद्ध कामे आणि तरुणांना प्राधान्य देणारी विकास भूमिका राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। याच प्रभागातून शुभम बागडे यांच्या वहिनी प्राजक्ता कैलास बागडे या देखील अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या आहेत। त्यांची निवडणूक निशाणी गॅस सिलेंडर आहे। प्राजक्ता बागडे या BA शिक्षित असून शांत, सुसंस्कृत आणि नागरिकांमध्ये मिसळणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे। महिलांचे प्रश्न, जलव्यवस्था, स्वच्छता आणि नागरी सोयीसुविधांवर काम करण्याचा त्यांचा संकल्प आहे। प्रभाग क्रमांक 5 मध्ये दोन्ही उमेदवार सुशिक्षित, कार्यशील आणि समाजभिमुख असल्याने मतदार समुदायात विशेष उत्सुकता निर्माण झाली। कोणाचा विकास दृष्टिकोन मतदारांना भावतो हे येणाऱ्या निवडणुकीत निश्चित होणार आहे। भगूर शहरात निवडणुकीचे वारे जोर धरत असताना या प्रभागातील लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। भगूर नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक 2025च्या अंतर्गत आता आपण सध्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये आलेलो आहोत। आपल्यासोबत शुभम राजेंद्र बागडे हे उमेदवार आहेत आणि ते नगर पदासाठीच उमेदवारी करत आहेत आणि ते सुशिक्षित म्हणजेच त्यांचं एमकॉम झालेलं आहे आणि त्यांची निशाणी हॅट आहे आणि मुख्य म्हणजे ते अपक्ष उमेदवार आहेत आणि सुशिक्षित उमेदवार म्हणूनच ते उमेदवारी करत आहेत। तर याचा अर्थ की जे MPSC किंवा UPSC देणाऱ्या मुलांसाठी ते निवडून आल्यावर किंवा त्यांना संधी मिळाल्यावर ते अभ्यासिका चालू करणार आहेत किंवा त्यांचं मुख्य कार्य हे फक्त तरुण पिढी किंवा महिलांवरच असणार आहे। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ते निवडून आल्यानंतर किंवा त्यांनी याआधी कोणते सामाजिक कार्य केले आहेत। नमस्कार, माझं नाव शुभम राजेंद्र बागडे। भगूर नगरपालिका या पंचवार्षिक मध्ये मी वॉर्ड नंबर 5 मध्ये उमेदवारी भरलेला आहे। भगूरमध्ये आतापर्यंत भरपूर सामाजिक काम केलेले आहे। काही पद नसताना आम्ही भरपूर लोकांची सहकार्य करणे, लोकांबरोबर काम करणे, लोकांमध्ये मिळून सोबत काम करण्याची आम्हाला आवड आहे। आतापर्यंत संधी नाही भेटल्यामुळे आम्ही तरी पण स्वतःच्या आवडीने लोकांबरोबर सहकार्य करून काम करत आलो आहे। मी अपक्ष उमेदवार आहे। माझं निशाणी आहे हॅट आणि भगूरमध्ये जसं महिला, त्यानंतर इतर भरपूर विद्यार्थी, त्यानंतर योजना, घरगुती योजना हे लोकांपर्यंत पोहोचण्याची माझी इच्छा आहे आणि मी लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचं काम करण्याचं आवड आहे। तरी मी 5 क्रमांक वार्ड मधून उभा आहे। माझी निशाणी हॅट म्हणजे टोपी आहे आणि मी वार्ड मध्ये आणि भगूर गावामध्ये एक सुशिक्षित उमेदवार म्हणून आलेलो आहे। आतापर्यंत लोक येऊन फक्त अंगठा मारायचा आणि यस नो करून काम चाललं होतं, पण आता नवीन उमेदवारी लोकांनी हातात घेतली पाहिजे। लोकांमध्ये, समाजामध्ये जागरूकता वाढलेली आहे की आता बदल घडला पाहिजे। नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे की आताच्या पिढीला हे तरुण नेतृत्व पाहिजे आहे, जेही सुशिक्षित असो आणि ते कामांना मार्गी लावत असो। फक्त अंगठा देऊन कामे होत नसून तर फक्त एक सही किंवा जी प्रेरणाची गरज असते ती तुम्ही नक्कीच मिळवून द्याल आणि तुम्हाला ही संधी नक्कीच प्राप्त होईल। आणि तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही अगदी लहानपणापासून सामाजिक कार्य करण्यात तुम्ही नेहमीच रुजू आहात। तर गेल्या 5 वर्षांपूर्वी जो कोरोनासारखी महाभयंकर परिस्थिती होती, फक्त भारतावरच नाही तर देशावर जो महासंकट आलं होतं, तर त्यावेळी तुम्ही घरोघरी जाऊन कशा लोकांच्या सेवा केल्या होत्या? जसं की कोरोना काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की लोकांना घरी आर्थिक मदत झाली, मानसिक मदत झाली, त्यानंतर लोकांना घरोघरी मदत पोहोचवणे, इतर अनेक गोष्टी होते। जसं काही जेवणाचे अडचणी होते, काही राशनच्या अडचणी होते, इतर सामाजिक अडचणी होत्या, त्या आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून पार पाडले। आणि कोरोना काळात बघितल्यानंतर तर आतापर्यंत गावामध्ये ना
हॉस्पिटलची सुविधा आहे ना कसली सुविधा आहे. फक्त आतापर्यंत चाललंय तसं चालत आलेलं आहे. नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे की तुम्ही एवढे सामाजिक कार्य करत आहात आणि आत्ताच आपण प्रभाग क्रमांक 5 मधील सुशिक्षित उमेदवार शुभम बागडे यांच्याकडनं अधिकृत माहिती जाणूनच घेतली आहे आणि आता त्यांच्याच वहिनी प्रभाग क्रमांक 5 मधूनच उभ्या आहेत आणि त्यांचे नाव प्राजक्ता कैलास बागडे आहे आणि यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे आणि या देखील सुशिक्षित उमेदवार आहेत. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी महिलांसाठी कोणतेही मी भगूर नगर परिषदमधील प्रभाग क्रमांक 5 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माझे नाव प्राजक्ता कैलास बागडे आणि निशाणी गॅस सिलेंडर आहे. माझ्याकडे कोणतेही पद नसताना मी गेल्या 10-15 वर्षापासून महिलांसाठी अनेक सामाजिक कार्य केली आहेत. त्याचबरोबर महिलांच्या समस्या, शासनाच्या योजना, बंद पडलेला दवाखाना, गार्डन, दशक्रिया विधीचे सुशोभीकरण यासारख्या अनेक कामांना मी मार्गी लावण्याची निश्चिती केली आहे. मला जर ही सुवर्ण संधी प्राप्त झाली तर मी अनेक कामे करेल. तरी आम्हा दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजय करा आणि आम्हाला काम करण्याची संधी द्या. नमस्कार. नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे की तुम्ही एवढे सामाजिक कार्य करत आहात. अगदी लहानपणापासून तुम्ही सामाजिक कार्यातच रुजू आहात आणि तुमच्या या प्रयत्नाला नक्कीच यश येईल आणि तुम्हाला ही सुवर्ण संधी नक्कीच प्राप्त होईल आणि तुम्ही भविष्यात नगरसेवक पदासाठी नक्कीच रुजू व्हाल आणि हीच आमच्याकडून देखील तुम्हाला शुभेच्छा. आणि तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे तुमचे धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.